नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम वॉच न्यूज। पुढील घटना पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय ज्योती पांडुरंग तांबे यांना 50,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बावधन पोलीस ठाण्यात एका 29 वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास एपीआय ज्योती तांबे यांच्याकडे होता। तक्रारदाराला अटक करण्यात आली होती, मात्र त्याला नंतर जामीन मिळाला। त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला अटक करू नये, तसेच आरोपपत्र न्यायालयात लवकर दाखल करू नये अशी विनंती संबंधित महिला अधिकाऱ्याकडे केली होती। तपास अधिकाऱ्याने या बदल्यात सुरुवातीला 50,000 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे। त्यानंतर पुन्हा अतिरिक्त 50,000 रुपयांची मागणी करण्यात आली। तडजोडीनंतर ही रक्कम 45,000 आणण्यात आली, मात्र तक्रारदाराने ही बाब थेट पुणे एसीबी कार्यालयाकडे मांडली। एसीबीने मार्च महिन्यात या प्रकरणाची पडताळणी केली होती। पहिल्यांदा सापळा रचण्यात आला होता, पण तो यशस्वी झाला नाही। त्यानंतर अधिक पुरावे गोळा करून बावधन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि एपीआय ज्योती तांबे यांना ताब्यात घेण्यात आले। या कारवाईनंतर एसीबी अधिकाऱ्यांनी संबंधित महिला अधिकाऱ्यांच्या घराची झडतीही घेतली असून पुढील तपास सुरू आहे। नागरिकांनी सरकारी कामासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला लाच देऊ नये आणि अशा प्रकारची मागणी झाल्यास तात्काळ एसीबीकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे। रिपोर्टर अमोल कदम।